सन्मान्य अधिकारीगण, ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी, बाल विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं माझ्या ट्रान्समिशनच्या प्रेझेंटेशनमध्ये स्वागत करतो। आज माझे प्रेझेंटेशन आहे ते आहे ट्रान्समिशन लाईनचे सेफ्टी। ट्रान्समिशन लाईन ही एमएससीबीचा पार्ट त्या ठिकाणी झालेला आहे। एमएससीबी म्हणजे काय? महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी स्टेट बोर्ड। या एमएससीबीचं कार्य काय असतं? वीज निर्माण करणं आणि त्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत वीज पसरवण्याचं काम एमएससीबीचं असतं। मग त्यामध्ये मग जनरेशन असतं, ट्रान्समिशन असतं आणि डिस्ट्रीब्युशन असतं। सुरुवातीच्या काळी हे तिघी जे डिपार्टमेंट होती ती एकत्र होती, पण ती एकत्र असल्यामुळे काय असेल, आपण जर आठवलं 2004चा काळ, सकाळी 6 तास संध्याकाळी 6 तास लोड शेडिंग त्यावेळेस चालू होतं। मग त्यावेळेस इकडचं डिपार्टमेंट त्यांच्या अंगावर फेकायचं, तिकडचं डिपार्टमेंट इकडच्या अंगावर फेकायचं, अशा त्यांच्या त्यावेळेस भांगडी चालायच्या। मग या भांगडी निपटवण्यासाठी त्यांनी हे तिघी डिपार्टमेंट वेगवेगळी करून टाकले। म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर याचा वाटा त्या ठिकाणी पडून गेला। मग जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे तीन विभाग त्या ठिकाणी निर्माण झाले। आता जनरेशन विभाग आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी वीज निर्माण केली जाते। आपण 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकात, 10वीच्या पुस्तकात वीज निर्माण कशी होते ती थेरॉटिकली ऐकलेली आहे। तर आता ऍक्च्युअली 1.5 मिनिटाची क्लिप आहे, त्या क्लिपमध्ये 1.5 मिनिटाची क्लिप आहे। काळजीपूर्वक ऐका की वीज निर्माण करण्यासाठी काय काय लागतं, किती मनुष्यबळ लागतं आणि जे खनिज आहे ते भविष्यात आपल्याला मिळणार आहे का, आपल्यासाठी राहणार आहे का, ते पाहून घ्या। इस दुनिया में बिजली एक ऐसी चीज है जिस पर मानव सभ्यता पूरी तरह से निर्भर है। लेकिन क्या आप जानते हैं कि कोयले से बिजली कैसे बनती है और फिर उसे बड़ी बड़ी तारों के जरिए हमारे घर तक कैसे पहुंचाया जाता है? बिजली बनाने के लिए जिस चीज का सबसे ज्यादा इस्तेमाल किया जाता है वो है कोयला। देश में 75% बिजली का उत्पादन कोयले से चलने वाले पावर प्लांट से ही होता है। 1000 मेगावाट का कोल प्लांट एक दिन में 9000 टन से भी ज्यादा कोयले का इस्तेमाल करता है। यानी कि अगर एक मालगाड़ी में 100 टन कोयले के 90 डिब्बे हैं तो उस पूरी मालगाड़ी का इस्तेमाल एक ही दिन में हो जाएगा। यानी कि एक साल के लिए कोयले से भरी 365 ट्रेन की जरूरत होगी। अब बिजली बनाने के लिए बॉयलर से लेकर टरबाइन और जनरेटर तक कई बड़े बड़े उपकरणों को चलाने की जरूरत पड़ती है, जिन्हें चालू करने में ही कई घंटे लग जाते हैं। ऐसे में कोयले से चलने वाला पावर प्लांट 24 घंटे काम करता रहे तो ही सस्ते में बिजली बन सकती है। इसी वजह से प्लांट के बड़े हिस्से में सिर्फ कोयले का स्टोरेज बनाया जाता है ताकि कभी कोयले की कमी ना आ सके। जब मालगाड़ियां पावर प्लांट्स के बेशकीमती खजाने यानी कोयले को लेकर प्लांट में पहुंचती है तो एक एक करके सभी डिब्बों को अलग किया जाता है और पानी के फव्वारे के नीचे से गुजारा जाता है, जिससे कोयला थोड़ा गीला हो जाता है ताकि जब आगे डिब्बों को पलटने की बारी आए तो डस्ट ना उड़े। अब गीले कोयले वाले उन सभी डिब्बों को बारी बारी से एक निर्धारित जगह पर लाया जाता है, जहां एक मशीन उन्हें उठाकर पूरा ही पलट देती है, जिससे उन डिब्बों का सारा कोयला कोल यार्ड में नीचे लगातार घूम रहे कन्वेयर बेल्ट पर गिरता रहता है। अब इस कोयले को फिर से कन्वेयर बेल्ट की मदद से जरूरत के अनुसार बाउल मशीन में भेजा जाता है, जो इन छोटे मोटे पत्थरों के रूप में एक दूसरे से चिपके कोयले को क्रश करके पाउडर का रूप दे देती है। इसके बाद इस ब्लैक पाउडर को कन्वेयर बेल्ट के जरिए ही विशालकाय बॉयलर में भेजा जाता है, जहां यह कोयला तुरंत आग पकड़ लेता है। अब पूरी तरह से जलने के बाद कोयले की जो भारी राख होती है वो नीचे गिर जाती है और जो हल्की राख होती है वो ऊपर उठती है। इस राख को फ्लाई ऐश कहा जाता है और इसे चिमनी के जरिए फिल्टर करके वातावरण में छोड़ दिया जाता है। अब कोयला जलने की वजह से जो आग बनी थी वो बॉयलर से होते हुए उस क्षेत्र में पहुंच जाती है जहां काफी ज्यादा वाटर ट्यूब्स होती है, जिनमें पानी भरा रहता है। ये सभी ट्यूब्स हीट करके पानी को स्टीम यानी भाप में बदल देती है। जब ये स्टीम सुपरहिट हो जाती है तो पाइप का आगे वाला हिस्सा खोल दिया जाता है, जिससे स्टीम उन्हीं पाइप से ट्रैवल करते हुए आगे पहुंचती है। अब हम भाप को लेकर पावर प्लांट के उस हिस्से में पहुंचे जिसके बिना बिजली बनाना नामुमकिन है। जी हाँ, हम बात कर रहे हैं टरबाइन की, जो पाइप से निकली स्टीम यानी हाई प्रेशर वेपर की मार खाते हुए तेजी से घूमने लगती है। अब टरबाइन के घूमने की वजह से एक हाई मैकेनिकल एनर्जी जनरेट होती है, जिसे तुरंत एक बड़े जनरेटर में भेजा जाता है और इसी मैकेनिकल पावर की वजह से उस जनरेटर की मैग्नेटिक फील्ड डिस्टर्ब हो जाती है और उनमें इलेक्ट्रिसिटी जनरेट होने लगती है।
मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलं असेल, वीज निर्माण करण्यासाठी कोळसा हे मेन त्या ठिकाणी खनिज पदार्थ वापरला जातो. तर संक्रांतीच्या दिवशी मी बातम्या मराठी बातम्या ऐकत असताना हे आपण फक्त एक पॉवर स्टेशनचं पाहिले. पूर्ण महाराष्ट्राला 25 मेगा व्होल्ट एवढी 25,000 मेगा व्होल्ट एवढी पॉवर एका दिवसाला लागत असते. हे आपण एका पॉवर स्टेशनला एक पूर्ण मालगाडी जर कोळसा लागत असेल एका दिवसाला, वर्षाला त्याने 365 सांगितले. तर असे 25 प्लॅन जर आपल्या महाराष्ट्रात असतील तर त्यांना रोजची एक मालगाडीमध्ये रोजच्या 25 मालगाड्या एवढं खनिज पदार्थ त्या ठिकाणी लागत असतो. म्हणजे भविष्यात वीज जी महाग होणार आहे त्याचा आपण विचारच करू शकणार नाही. ते मी पुढे एक्सप्लेन करेल. इस दुनिया में आता या ठिकाणी जनरेशन विभागाचं काम संपलं. जनरेशन विभागाचं काम संपल्यानंतर ते काय करतात, ट्रान्समिशन विभागाकडे ते येत असतात. ट्रान्समिशन डिपार्टमेंटचे याप्रमाणे त्यांनी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी ठेवलेले असतात. किती वीज निर्माण झाली आणि तुम्हाला किती वीज देतोय याचा लेखाजोखा त्या ठिकाणी मानला जातो. आता हे झालं. आपण आता जळगाव जिल्ह्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. आपण आपल्या चोपड्याचा त्या ठिकाणी विचार करू. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये वीज निर्माण होते ती दीपनगरला वीज निर्माण होते. त्या ठिकाणी 625 मेगा व्होल्ट एवढ्याचा प्लांट त्या ठिकाणी आहे. मग आपल्याकडे वीज येताना त्या दीपनगरहून ती जळगावला येते, जळगावहून अंमळनेरला येते, अंमळनेर पर्यंत ती वीज ही 2 लाख व्होल्ट म्हणजे 200 किलो व्होल्ट एवढी वीज त्या ठिकाणी ती निर्माण होत असते. मग त्या ठिकाणी वीज निर्माण करण्यासाठी हा जो ट्रान्सफॉर्मर आहे 200 kVचा हा ट्रान्सफॉर्मर आहे. याचा जर तुम्ही नेटवर ऑनलाईन प्राइस चेक केली 1,23,00,000चा हा एकच ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी आहे. म्हणजे 200 kVचा ट्रान्सफॉर्मरने ती दीपनगरहून जळगाव, जळगावहून अंमळनेर अशा पद्धतीने ती वीज आलेली आहे. मग अंमळनेरहून 132 kV आपली चोपड्याला त्या ठिकाणी आलेली आहे. मग मी त्यावेळेस तपास करायला गेलो, पूर्ण अभ्यास करायला तपास करायला आपल्या गांधी चौकातल्या पॉवर स्टेशनला गेलो. म्हटलं एवढं फिरून का आली ती, यावरकडनं सरळ होती. पण ते म्हणाले नाही सर, हे फीडर असतात म्हणे. आपल्या फीडरला 132 ची लाईन होती. 132 ची लाईन फक्त अंमळनेरला अवेलेबल होती. म्हणून अंमळनेर पर्यंत 200 आलेली आहे आणि 200हून स्टेप डाऊन करून ती 1,32,00,000 व्होल्ट आपल्या चोपड्याला त्या ठिकाणी आलेलं आहे. तर या पद्धतीने ते ट्रान्सफॉर्मर असतात. हे जे ट्रान्सफॉर्मर असतात ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतात. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकार असतात. स्टेप अप म्हणजे समजा आपण 100 व्होल्ट त्या ठिकाणी दिलं तर तो आपल्याला 150, 250, 300 जसं आपल्याला पाहिजे त्याच्या रेशोमध्ये तेवढं तो व्होल्टेज आपल्याला आउटपुट देत असतो. आणि दुसरा स्टेप डाऊन म्हणजे काय असतात, उदाहरणार्थ आपले अडॅप्टर असतात. आपण तो 230 व्होल्ट देतो, पण घेताना आपण मोबाईल चार्जिंगसाठी 12 व्होल्ट घेतो. म्हणजे त्या ठिकाणी तो व्होल्टेज हे कमी करत असतो. तर ट्रान्समिशन लाईनमध्ये एक ट्रान्सफॉर्मरवरून ट्रान्समिशन लाईन सुरू केल्यानंतर ट्रान्समिशन लाईनसाठी सर्वात मेन पार्ट असतो ते म्हणजे टावर. आता हे जे काही टावर्स असतात, टावरचे वेगवेगळे पार्ट असतात आणि किती केव्हीची लाईन आहे त्या केव्हीच्या लाईननुसार टावरची साईज ही त्या ठिकाणी असते. आता लक्षात आता हे पहा, या ठिकाणी 110 केव्ही साठी ट्रान्सफॉर्मर टावरची स्ट्रक्चर कसं असेल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि 220 केव्ही साठी आता या ठिकाणी केबल फक्त 3 जातील. या ठिकाणी केबल या 6 तारे त्या ठिकाणी केबल त्या ठिकाणी जात असते. आणि हा जो स्पॅन असतो, स्पॅन म्हणजे काय, आता एक टावर जर इथं असेल तर पुढचं टावर 320 मीटर म्हणजे जवळपास 900 फूट, 900 ते 950 फुटावर दुसरं टावर त्या ठिकाणी असेल. या पद्धतीने आता हे या पद्धतीने टावर असतात. टावर एकदम जवळ असतात कारण हे जे काही तारांचे वजन असतात ते कंडक्टर त्या ठिकाणी जे वापरले जातात ते एकदम हेवी असतात आणि ते हेवी असल्यामुळे जास्त दूर नेऊन फायदा नसतो. कारण काय असतं, हे जी काही तारं असतात ती तारं जास्त अजून जमिनीच्या जवळ त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून ते जास्त वरच्या वरती असले पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी ते जवळ टावर त्या ठिकाणी केलेले असतात. आता हा माझा विद्यार्थी 95-96चा बॅचचा इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी चंद्रकांत पाटील म्हणून हा ट्रान्समिशन लाईन मध्ये हा सगळे कामं ट्रान्समिशन लाईनवर करत असतो.
ज्यावेळी आता हा जो ड्रेस झालेला आहे याची किंमत सर्वांनी 10 लाख रुपये किंमत आहे म्हणे. कारण जेव्हा ऑनलाईन कामं करावे लागतात आपल्याला, म्हणजे लाईट चालू असताना, तर त्यावेळेस तर म्हणे हे जे तार दाखवलेले असतात ते फक्त असे पुश करतात, ते तार त्यांना कॅच करून घेतात. म्हणजे एवढी मॅग्नेटिक पॉवर त्या तारांच्या आजूबाजूनी चालत असते. पण त्यामुळे त्यांच्या शरीराला काही इजा होऊ नये म्हणून हे ड्रेस खास जर्मनीहून त्या ठिकाणी मागवलेले असतात की त्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये. या पद्धतीने हा चंद्रकांत पुढे. आता त्यानंतर दुसरं जे असतात ते टावर बसवल्यानंतर सर्वात दुसरा भाग जो आहे तो म्हणजे इन्सुलेटर. आता इन्सुलेटरचं काम काय असतं, ते टावरला या टावरला जे आपण एक तार जोडतो ते तार आपल्याला शॉक लागू नये म्हणून हे इन्सुलेटर त्या ठिकाणी हे वापरलेले असतात. आता जवळपास इन्सुलेटरचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. ग्लास इन्सुलेटर, डिस्क इन्सुलेटर, पोस्ट इन्सुलेटर, पिन इन्सुलेटर. या त्या ठिकाणी व्होल्टेज त्या टावरवर किती लोड त्या ठिकाणी चालू आहे, किती व्होल्टेज त्या ठिकाणून वाहतोय, किती अँपिअर प्रवाह त्या ठिकाणून वाहतोय, तेवढ्या प्रकारे हे त्या ठिकाणी डिस्क वापरले जातात. आता हे पहा, आता आपण रस्त्याने जात असताना किंवा गावाला जात असताना आपण त्या ठिकाणी टावर हे पाहत असतो. पण मग टावर मधून किती प्रवाह त्या ठिकाणी वाहत आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर 11 केव्हीची लाईन, ही 11 केव्हीची लाईन आपल्या गल्ल्यांमधून, पाळण्यांमधून सुद्धा, रस्त्यांमधून सुद्धा गेलेली असते. 11 केव्हीच्या लाईनसाठी एक डिस्क वापरली जाते. त्यामुळे चषक डिस्क असतील तर 3 डिस्क साठी 33 केव्हीच्या लाईनसाठी 3 डिस्क वापरले जातात. 66 केव्ही साठी 5 डिस्क वापरले जातात. याप्रमाणे 765 केव्ही पर्यंत या 60 डिस्क त्या ठिकाणी म्हणजे इन्सुलेटर डिस्क त्या ठिकाणी वापरले जातात. पण त्याप्रमाणे हे जे असे डिस्क एकावर लागलेले असतात त्याला सस्पेन्शन इन्सुलेटर असे म्हणतात. आता लक्षात, त्याला सस्पेन्शन इन्सुलेटर असे म्हणतात. आता इन्सुलेटर वेगवेगळे, आता हे ग्लास टाईप इन्सुलेटर त्या ठिकाणी बनवले. आता त्या पाचचं जर पाहिलं सिंगल इन्सुलेटर होतं, आता या ठिकाणी 2 इन्सुलेटर दिलेले आहेत. म्हणजे ही लाईन त्या लाईन पेक्षा जास्त व्होल्टेज वाहून नेत आहे म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीचं इन्सुलेटर हे वापरत असतात. आता हे पाहून घ्या, डिस्क नुसार किती केव्हीची लाईन आहे त्याप्रमाणे एक सुद्धा चार्ट दिलेला आहे. 3 डिस्क असतील तर 34.5 केव्ही म्हणजे 3,45,000 जवळपास. त्यानंतर 4 केव्ही साठी 69, 6 साठी 115 एवढ्या डिस्क जर लावलेल्या असतील तर तेवढं व्होल्टेज त्यामध्ये ते वाहत असतं. मित्रांनो, आपण जर कुठे पिकनिकला जात असू, आता एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी असतं 1,32,000 व्होल्ट, म्हणजे जोक नसतो पण किंवा मजाक नाही आहे. त्याच्यात एवढं चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं की सहजासहजी टावरच्या खालून जाणं हे टावरच्या खालून जाऊच नाही. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या परिवारातले सोनवणे मॅडम बीएडच्या, तुम्हाला माहिती असेल काहींना, त्यांचे मिस्टर ते सोनवणे मॅडम अगोदर पण कर्नाटकला राहत होते. पण त्यांनी इकडे घर बांधलं, श्रीरामनगर त्यांनी स्वतःचं घर बांधलं. ते इकडे येण्यासाठी शिफ्ट होत होते. त्यांनी 407 गाडी केली. त्यांच्या मिस्टरांनी सर्व सामान वगैरे ठेवला. तर 407 शेवटचा फक्त तो ट्रिगार लोखंडी होता. आता शेवटचा आहे वा कोणाचं वरती चाललेलं असे फेकायला गेले. पण बायचान्स वरून 11 केव्ही म्हणजे 1100 व्होल्टची लाईन त्या ठिकाणी जात होती आणि उन्हाळ्याचे दिवस त्या ठिकाणी होते. त्या 1100 केव्हीमुळे काय उन्हाळ्यात जास्त लोड असतो, कूलर चालू असतात, पंखे चालू असतात. त्यामुळे मॅग्नेटिक जे क्षेत्र असतं ते तारच्या, आता समजा तार जात असेल तर याचे काही चुंबकीय क्षेत्र असतं त्याचा व्यास हा वाढून जातो. पण त्यांनी टाकल्याबरोबर त्यांचा हात करंटा चुंबकीय क्षेत्रामध्ये टच होऊन गेला, पोहोचून गेला. तर त्यांच्या त्या ठिकाणी फार मोठी इजा त्यांना झालेली आहे. हात जळून गेलेला आहे, चेहरा जळून गेलेला आहे. म्हणजे ते मरणातून परत आलेले आहेत. म्हणजे 11 केव्हीची लाईन म्हणजे 1100 व्होल्ट वर जर एवढे घातक परिणाम होऊ शकतात तर याचे काही असतात 1,32,000 हे मिनिमम आहे. 200 या पद्धतीचे केव्ही लाईन त्या ठिकाणी चालू असतात. म्हणून मग काय होतं, शक्यतो आपण जर पिकनिकला जात असू तर टावर पासून 17 फूट दूर असणं हे आपल्याला तेव्हाही सोयीस्कर असतं. त्यानंतर टावर झाला,
इन्सुलेटर झालं. आता त्यापुढे असतं मेन म्हणजे कंडक्टर. आता ही टावर लाईन मध्ये जी असतात, टावर लाईन मध्ये कंडक्टर कोणकोणत्या प्रकारचे वापरले जातात. आता हे एक सॉलिड आहे. सॉलिड कंडक्टर हा फक्त पॉवर स्टेशन मध्ये जे बस बार असतात, बस बार बनवण्यासाठी एक सॉलिड कंडक्टर त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे बाकीचे काही जे कंडक्टर आहेत ते कंडक्टर जनरली आपले कोणत्या प्रकारची व्होल्टेज लाईन त्या ठिकाणी जाते त्या प्रकारच्या कंडक्टर त्या ठिकाणी वापरले जातात. पण जास्त करून KCRS ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स हा प्रकारचा कंडक्टर त्या ठिकाणी जास्त करून वापरला जातो. कारण का या कंडक्टरची काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तो जास्त असा स्टिचेबल येतो. म्हणजे वातावरण बदलत असतं, हवामान बदलत असतं, की काही जास्त वादळ वगैरे आलं तर ते तेवढं ते ताण त्या ठिकाणी सहन करण्याची क्षमता या प्रकारच्या कंडक्टर मध्येही जास्त असते. म्हणून या प्रकारचे कंडक्टर त्या ठिकाणी वापरले जातात. आता पहा कंडक्टरची जो डायमीटर आहे तो डायमीटर कसा असतो की 33 ते 66 केव्ही पर्यंत ज्या ठिकाणी 300 अँपिअर आहे त्या ठिकाणी 7 कंडक्टर जॉईन करून त्या ठिकाणी एक कंडक्टर बनवलेला असतो. 66 ते 132 या ठिकाणी 480 अँपिअर करंट वाहत असतं. त्या ठिकाणी त्या गेटचा वापर केलेला असतो. या पद्धतीने हे जसं जास्त लोड असेल, जास्त केव्हीचे टावर्स असतील त्या ठिकाणी मग असं या पद्धतीचे कंडक्टर त्या ठिकाणी वापरले जातात. त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी या पद्धतीने कंडक्टर हे वापरले जातात. आता या कंडक्टरला काय म्हणतात? या कंडक्टरला त्यांनी नाव दिलं आहे डॉग, पॅन्थर, झेब्रा, मूस. आता हे किती व्होल्टेजसाठी वापरलं त्या पद्धतीने आपण त्याचा विचार केलेला आहे. आता कंडक्टर लावल्या गेल्यानंतर आता याला म्हणतात सॅग. आता तेव्हा आपण जनरली पाहिलं असेल कंडक्टरचा हा टावर ते टावर कंडक्टर असं पूर्ण ताणून का बांधत नाही ते? कारण त्या ठिकाणी थोडाफार कर्व त्या ठिकाणी द्यावाच लागतो. आता मगाशी जे तुम्हाला बोललो वातावरण किंवा वादळ वगैरे जर आले तर तार हा त्या ठिकाणी फ्लेक्झिबल पाहिजे. आणि तो जर एकदम ताणून धरला तर तो त्यावेळेस पावसाळ्यात जमिनीत पाणी गेल्यामुळे जमीन ओली होते, जमीन नरम होते. तो तार ते टेन्शनमुळे खांबा तिकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो या पद्धतीने. म्हणून एका हा स्ट्रेट भाग तर हा कर्व भाग जसे तार असे गेलेले असतात एवढा येणार कारण त्याला सॅग असे म्हणतात. लक्षात. पुढचा आता याच्यामध्ये फॉल्ट काय होतात आणि याचा डिसएडव्हान्टेज काय होतात? त्याच्यामध्ये फॉल्ट असतो हा कोरोना इफेक्ट. आता कोरोना इफेक्ट म्हणजे काय असतं याच्यामध्ये? आता हे जे काही टावर्स असतात, कंडक्टर्स असतात, इन्सुलेटर असतात, वर्षानुवर्ष हे म्हणजे उघड्या वातावरणात असतात, शेतात असतात, जंगलात असतात, पहाडात असतात. त्यामुळे जसे ऋतुमान बदलत असतात, उन्हाळ्यामध्ये हवा चालते, धूळ येते, ती धूळ त्या तारांवर बसते, त्या इन्सुलेटरवर बसते, त्या टावरवर बसते. पावसाळ्यामध्ये काय होतात? पाणी पडतं. मग त्यावेळेस काय होतं? आणि त्या एवढे सगळे ऋतुमान बदलत असताना त्या ठिकाणी असे व्हायलेट कलरचे स्पार्किंग त्या ठिकाणी होत असते. किंवा जर तुम्ही जर टावर खाली गेला असाल कधी आवाज त्या ठिकाणी येत असतो. लक्षात. त्याला काय म्हणतात? जिथं आवाज येत असेल तिथं कोरोना इफेक्ट चालू आहे असं त्या ठिकाणी समजायचं. तर कोरोना इफेक्ट अजून म्हणजे काय असतं? आता समजून की आपली अंमळनेर चोपडा 132 केव्हीची लाईन येते की एखाद्या वेळेस जास्त व्होल्टेज दिलं गेलं, जास्त व्होल्टेज पास होऊन गेलं, त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेज तारांमधून चाललं गेलं तर त्यावेळेस काय होतं? उष्णता त्या ठिकाणी जबरदस्त निर्माण होते. आणि मेन म्हणजे तुम्हाला मगाशीच सांगितलं ते एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुंबकीय रेषा त्या ठिकाणी निर्माण होतात, चुंबकीय क्षेत्र एवढं निर्माण होतं. या तारचं वेगळं, या तारचं वेगळं, या तारचं वेगळं, या अशा प्रकारचे चुंबकीय सगळ्या तारांचे चुंबकीय क्षेत्र ते एकमेकांमध्ये त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे आवाज त्या ठिकाणी जबरदस्त प्रमाणात येत असतो आणि हलके व्हायलेट प्रकारचे स्पार्किंग त्या ठिकाणी दिसत असतात. जनरली आपण जर पाहिलं आपल्या गल्ल्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मर जो पण असे स्पार्किंग लाईट आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. हा कोरोनाचा इफेक्ट आहे. हा कोरोनाचा इफेक्ट कमी करण्यासाठी या पद्धतीच्या कोरोना रिंग्स त्या काही 2 टावर सोडून असे टावर सोडून
या पद्धतीच्या कोरोना रिंग्स त्या ठिकाणी बसवलेल्या असतात. मग आता याच्यामध्ये कोरोना रिंग्स काय करतात, या कोरोना रिंग्स जे एक्स्ट्रा चुंबकीय क्षेत्र किंवा जे एक्स्ट्रा करंट त्या ठिकाणी पास होत आहे ते एक्स्ट्रा करंट त्या रिंग्स स्वतः ऑब्झर्व त्या ठिकाणी करून घेतात, स्वतः त्या ठिकाणी ते ऑब्झर्व करून घेतात आणि म्हणजे ते काही एक्स्ट्रा व्होल्टेज जे चार्ज झालं असेल ते त्या ठिकाणी डिस्चार्ज करण्याचं काम या रिंग्स त्या पद्धतीने करत असतात. त्यामध्ये काय असतं, काही प्रमाणात काय असते ना, कोरोना इफेक्ट त्या ठिकाणी कमी करतात. कोरोना इफेक्ट कमी म्हणजे नायनाट होत नाही, पूर्णपणे बंद होत नाही, म्हणून पण काही प्रमाणात त्याला त्या ठिकाणी कंट्रोल हा केला जातो. आता हे दुसरं आहे स्पेसर. आता हे जे इतकं मागाशीपासून सांगतो एवढ्या व्होल्टेजच्या लाईन असतं, एवढं करंट त्या ठिकाणी जात असतं. आता हे जर तारा आपण मोकळे सोडले असते तर त्यांनी त्या समुद्राच्या लहरीसारखे ते अशा खालीवरती चालले असत्या. साप जसा असं चालतो ते तारा असे खालीवरती झाले असते, त्यामुळे ते एकमेकांना टच सुद्धा होऊ शकले असते. आता काही वेळेस पाहतो आपण एक्स्ट्रा व्होल्टेज घरात चाललं राहतं, घरातल्या टीव्ही काही वेळेस पाहिलं आपण टीव्ही उडून जाते, फ्रीज चाललं जातं. मग त्याला कारण काय असं, हे फेस टू फेजिंग त्या ठिकाणी होत असतं. ते फेस टू फेजिंग त्या ठिकाणी होऊ नये, जेव्हा हवा चालते, वादळ चालतं, तेव्हा हे तार जास्त प्रमाणात आलत असतात. ते कितीही आले तरी त्यांना दूर ठेवण्यासाठी या पद्धतीचं स्पेसर रिंग या ठिकाणी वापरले जातात. याचं फक्त काम याच्यासाठी असतं. आता हे आतापर्यंत म्हणजे मोठ्या टावर पासून ते आपल्या घराच्या पर्यंत थांब्यापर्यंत कशा प्रकारची पोलची साईज असते. आता 275 kV साठी त्याच्या टावरची साईज काय असते, 132 पर्यंत कशा प्रकारचे वापरले जातात, 11 kV पण 11 ते 23 kV पर्यंत कसे वापरले जातात आणि 223 हे आपल्या गल्ल्यांमध्ये असतात. त्याचे प्रकारचे खांब कसे असतात याचं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता हे पद्धतीने आल्या अंमनेरहून चोपड्याला लाईन आली. आता चोपड्या आपल्या एमएससीबीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 3 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी ठेवले, 50 kVचे 50 kVचे असे 150 kV मध्ये ते 132 kV त्या ठिकाणी त्यांनी डिवाइड करून टाकलेलं आहे. मग ते 50 kVचं हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहे याची किंमत मार्केटला पाहिली असता 93 लाख रुपयाची किंमत आहे एका ट्रान्सफॉर्मरची. असे 3 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी लावलेले आहेत. हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत आता त्यांनी जे व्होल्टेज आलं त्यांनी ते एक्सेप्ट केलं. आता ते व्होल्टेज कमी करण्यासाठी हे ट्रान्सफॉर्मर हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. आलं लक्षात, हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. हे काय करतात, 50 kVचं 25 kV मध्ये, आता हे दुसरं जे ट्रान्सफॉर्मर आहे त्यांनी 50 kVची अशी एक लाईन केलेली आहे, तिथून त्यांनी ट्रान्सफर केले 25 kV ला. मग या 25 kV पासून हातेला त्या ठिकाणी पाठवलंय, तिकडे मंगरूळ खंडाळा मंगरूळ, इकडे वेले शिवारकडे, इकडे लासूर, या पद्धतीने त्यांनी ती सुगडं आणि चोपड्यासाठी स्पेशल चोपडा सिटीसाठी या पद्धतीने त्यांनी सर्व डिस्ट्रीब्यूट या पद्धतीने 1,32,000 व्होल्ट डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. मग याच्यानंतर जे असतात ते 11 kV लाईन येते. ही 11 kVची लाईन म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपल्या कॉलन्यांमध्ये आपल्या गल्ल्यांमध्ये जे काही ट्रान्सफॉर्मर असतात या अशा पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर या आपल्या गल्ल्यांमध्ये हे काय काम करतात, 11 kVचं 440 व्होल्ट मध्ये त्या ठिकाणी आपलं रूपांतर करत असतात. आलं लक्षात, म्हणून हे ट्रान्सफॉर्मर जे असतात ते आपल्या गल्ल्यांमध्ये ते बसवलेले असतात. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये असतं काय, आता ट्रान्सफॉर्मर मध्ये जे कॉइल्स असतात या प्रकारच्या त्या कॉइल्स असतात. पॉवर लाईन मध्ये म्हणजे ट्रान्समिशन लाईन मध्ये काय असतात, जे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात ते डेल्टा प्रकारचे असतात. आता हे जे कनेक्शन आहे हे डेल्टा कनेक्शन आहे, म्हणजे तिथं न्यूट्रलची गरज नसते. तिथून ते 3 फेज सुटले, चोपड्याला 3 फेज आले, चोपड्यावाले सांगायचं तुम्ही तुमची न्यूट्रल त्या ठिकाणी तयार करत बसा. म्हणून हे जे काही जनरली ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी वापरले जातात ते डेल्टा कनेक्शन वाले असतात. एक स्टार कनेक्शन आणि दुसरं डेल्टा कनेक्शन, या 2 प्रकारचे कनेक्शन त्या ठिकाणी असतात. परंतु स्टार कनेक्शन म्हणजे न्यूट्रलची काही गरजच नसते ट्रान्समिशन लाईनला, त्यामुळे डेल्टा कनेक्शनचे या प्रकारचे ह्या 3 भल्या मोठ्या कॉइल त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. त्या प्युअर कॉपरचे असतात. यांचं चुंबकीय क्षेत्र इतकं पॉवरफुल असतं की आजूबाजूचा एक अर्धा किलोमीटरच्या एरियामध्ये त्यांचं चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी फिरत असतं. आलं लक्षात. पुढे
आता त्या पद्धतीने मी प्रोजेक्ट बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता हे ट्रान्समिशन लाईन तुम्ही पाहिल्या तर मित्रांनो काही वेळेस कसं असतं ट्रान्समिशन लाईन मध्ये आता समजून घ्या आपण बातम्यांमध्ये पाहतो पेपरमध्ये वाचतो की शेतामध्ये काम करत असताना तार खाली पडलेला होता, गुरं शॉक लागून मेली, माणसं शॉक लागून मेली. या पद्धतीने शॉक जर त्या ठिकाणी लागला तर ऑन द स्पॉट त्या ठिकाणी व्यक्ती किंवा गुरं हे दगावत असतं. तर मग त्यासाठी अशा वेळेस जर काही तार वगैरे खाली पडले असतील तर ते ऑन द स्पॉट सर्किट त्या ठिकाणी ब्रेक झाला पाहिजे. म्हणजे ज्या रस्त्यावरचं ते गाव असेल किंवा ज्या रस्त्यावरची ती लाईन असेल तिथल्या पॉवर स्टेशन वरून ते तिघी फेज त्या ठिकाणी कट झाले पाहिजे. अशी सिस्टीम आतापर्यंत तयार झालेली नाही. त्यामुळे अशा घटना या ठिकाणी आपण पाहायला पाहतो. किंवा उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो वारा वादळ चालू असतं, खास करून जून महिना जेव्हा पहिला पाऊस येतो त्यावेळेस खूप प्रकारचं वादळ येतं. त्यावेळेस हे जे काही तार असतात तार हे एकमेकांना करून जातो. या ठिकाणी हे 3 लाईन त्या ठिकाणी लावलेले आहेत, 3 फेज त्या ठिकाणी आहेत. आता पहिलं म्हणजे काय असतं जर वारा वादळ पाऊस वगैरे आला तर हे तार एकमेकांना टच होतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी लाईट बंद झाली म्हणजे काय होतं ते सर्किट त्या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे. म्हणजे जो काही अचानक घटना घडली सर्किट बंद झालं म्हणजे त्या ठिकाणी जे काही गुरंढोरं असतील व्यक्ती असतील त्या ठिकाणी ते वाचू शकतात. तर या पद्धतीने काही किंवा एखाद्या वेळेस जर तार वगैरे तुटली जमिनीवर पडली तर त्यावेळेस सर्किट सुद्धा त्यावेळेस बंद पडायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्ती वगैरे जीव वाचू शकतो. आता दुसऱ्या वेळेस काय असतं मित्रांनो आता मगाशी इतक्या वेळपासून मी तुम्हाला सांगत होतो की ते एवढं हाय टेन्शन लाईन एवढं करंट त्या ठिकाणी जात असतं इतकी प्रचंड प्रमाणात उष्णता त्या ठिकाणी निर्माण होते. ज्या हाय टेन्शन लाईन मधून निर्माण होत असते तर त्या ठिकाणी ते सेन्सर बसणं आवश्यक असते. त्यामुळे काय होतात हे जे काही इन्सुलेटर असतात हे इन्सुलेटर ते जास्त तार तप झालं की त्यावेळेस काय होतात त्या ठिकाणी आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. मग त्या ठिकाणी जर आपण असं सेन्सर वगैरे बसवलं म्हणजे आग वगैरे लागली त्या ठिकाणी उष्णतापेक्षा जास्त टेम्परेचर ज्या सेटिंगवर आपण केलेलं असेल त्याच्यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी टेम्परेचर झालं तर त्या ठिकाणी काय होतं सप्लाय हा कट होतो. त्याचा मागचा हा मेन उद्देश म्हणजे जेणेकरून जीवितहानी जास्त होणार नाही किंवा गुरं जे आपलं मेन शेतकऱ्याचं आपलं मेन असतं गुरं ढोरांची जी हानी असते ती हानी त्या ठिकाणी होणार नाही. या पद्धतीचं असतं. एक मिनिट मागचं या पद्धतीने सर्किट डायग्राम त्या ठिकाणी सर्व कनेक्शन्स मी केलेले त्या ठिकाणी रिले वापरले कॅपॅसिटर्स वापरले सेन्सर त्या ठिकाणी वापरलेले हीट डिटेक्टर सेन्सर याचे कनेक्शन करून हे टावर हे पीव्हीसी जी पट्टी असते आपली पट्टी फिटिंग त्या पट्ट्या कापून त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मात्र सिल्वर कलर त्याला मारलेला आहे म्हणजे ते ओरिजिनल वाटतंय. या पद्धतीने असतं. पुढचं आता मित्रांनो आपण पाहिलं सुरुवातीपासून वीज निर्माण होते. आता हे जे काही आहे हे लाईट बिल आहे. लाईट बिल किती जण पाहतात घरी गेल्यावर त्याच्या कोष्टक हे मागच्या बाजूला दिलेलं असतं. आता या पद्धतीचे 20 युनिट जे असतात मित्रांनो ते या पद्धतीचे असतात. आता 1 ते 100 युनिट पर्यंत आपण 4.71 रुपये युनिट त्या ठिकाणी देत असतो. पण आपण जर पाहिलं याचं तर पहिला घास हा देवाला म्हणतो आपण. हे 100 युनिट आपण असेच वापरून टाकतो. ते आपण ध्यानीमनी नसतं असे ते 100 युनिट आपण त्या ठिकाणी वापरून घेत असतो. कसं ते पहा. आता सगळ्यात पहिले म्हणजे एमएससीबी आपल्या दारापुढे मीटर ठोकून गेलेली आहे बरोबर. त्या मीटर मध्ये एक एलईडी लावलेला आहे. तो एलईडी 24 तास चालला म्हणजे 1 युनिट खातो. 24 तास चालला म्हणजे 1 युनिट म्हणजे एका दिवसाला 1 युनिट तो घेतो. महिन्याचे 30 युनिट ते चालले गेले. आलं लक्षात. महिन्याचे 30 युनिट ते चालले गेले. आपण घरात एंट्री करतो. आता ज्या वेळेस घर बांधलं जातं जेव्हा तो फिटिंग करणारा कारागीर असतो तो ओरिजिनल कारागीर असतो तो प्रत्येक बोर्डावर तुम्हाला ते एलईडी लाल कलरचे एक बटन तो त्या ठिकाणी बसवायला लावतो. इंडिकेटर. कारण ते एक लाल कलरचं बटन बसलं अंडरग्राऊंडचा 200 रुपये चालू आहे.
200 रुपये त्याला भेटतात, पट्टीचं 110 रुपये रेट चालू आहे, 110 रुपये त्याचे होऊन जातात. पण आज तुम्ही माहिती का घराला आपलं किती आहे मॅडम माहिती आहे तुमच्याकडे किती एलईडी ते पब्लिक लाल त्याचे पहा तुम्ही जितके ते एलईडी ट्यूब चालू आहे, एक एलईडी बटन 1 युनिट टाकत रोजचं. आता हॉलमध्ये 3-4 बोर्ड असतात, आपल्या शो साठी आपण ते बसवत असतो, प्रत्येकीच्यावर एक एलईडी, किचन मध्ये एलईडी, नंतर बेडरूम मध्ये, स्टोर रूम मध्ये एलईडी. म्हणजे ते जर 10 बटन 10 एलईडी तुम्ही लावलेले असाल तर ते 10 युनिट रोज त्या ठिकाणी चालू आहे. 1 मीटरचा 11 युनिट 11 330 युनिट इथंच कला बसून गेला. म्हणजे 330 युनिट आपण MSCB ला असंच देतोय. त्याच पद्धतीने दुसरा अजून महत्वाचा आपल्या जीवापेक्षा प्यारा जो झालेला आहे आता तो मोबाईल चार्जर. मोबाईल आता घरात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आबा तुम्ही मोबाईल केव्हा घेतलाय? आता नाही घेतल्यापासून त्याला स्विच ऑफ कधी केलेला आहे? स्विच ऑफ केलेला नाही. पण नियमानुसार दिवसातून 5 मिनिटं तरी मोबाईल हा स्विच ऑफ केलाच पाहिजे. ज्या पद्धतीने आपलं मानव शरीर आहे रात्री ऑटोमॅटिक आपल्याला झोप लागते, त्याच पद्धतीने मोबाईलचं सुद्धा तसं असतं. दिवसभरात आपण वेगवेगळे ऍप, वेगवेगळे फोल्डर, वेगवेगळे काही त्या ठिकाणी पाहत असतो. त्याचे डमी फाईल्स त्या ठिकाणी तयार होत असतात. आपण जरी ऑल क्लिअर केलं तरी त्याचे चाचे फाईल्स त्या म्हणतात कॉम्प्युटरच्या भाषेत. चाचे फाईल त्या ठिकाणी तयार होत असतात आणि त्या फाईल्स या ऍक्टिव्ह असतात. म्हणजे ते काय करतात? बॅटरी त्या ठिकाणी कमी करत असतात. म्हणजे वारंवार आपल्याला मोबाईल त्या ठिकाणी चार्ज करावा लागतो. आता ते असं असतं मग आपण माझ्या आपल्या आणि काम तर पवडीने टाइम घरी घेणार नाही, त्या पद्धतीने मोबाईल चार्जिंगला लावला असेल, मोबाईल चार्जिंगला आपण ते बटन बंद करत नाही. वायर काढली चाललं, 4:30 टाइम झाला चाललं, ते बटन बंद करत नाही. पण ते चार्जरच्या मध्ये जे अडॅप्टर असतं ते अडॅप्टर काय करतात? आपण 230 व्होल्ट आपल्या घरामध्ये सप्लाय, मोबाईलला लागतो फक्त 12 व्होल्ट बरोबर, कोणाला 6 व्होल्ट कोणाला 9 व्होल्ट एवढा सप्लाय लागतो. मग ते जे अडॅप्टर आपण बटन चालू ठेवून दिलेलं आहे ते सप्लाय त्याच्यात पण ट्रान्सफॉर्मर असतो, छोट्या साईजचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, त्याच्यापुढे ब्रिज रेक्टिफायर असतं, त्याच्यापुढे फिल्टर सर्किट असतात, कॅपॅसिटर्स असतात, रेजिस्टन्स असतात. ते एसीचं डीसी करण्यासाठी ब्रिज रेक्टिफायर मागाशी जो बोललो तो रेक्टिफायर एवढ्या सर्व सर्किटला ते प्रवाह त्या ठिकाणी चालू असतो. म्हणजे ऑटोमॅटिक काय होत असतं आपले वीज वापरली कंजम्पशन त्या ठिकाणी होत असतं. आलं लक्षात? म्हणजे मग जेणेकरून हे आपल्यालाच त्या ठिकाणी सवय लावून घ्यावं लागेल की प्रत्येक गोष्टी बंद करणे आपलं काम असतं. मागच्या वॉटर हँडवॉशच्या वेळेस मी पाणी बचतीचं सांगितलं होतं तुम्हाला महत्व. यावेळेस वीज बचत ही महत्वाचं आहे. पाणी बचत, पाण्यामुळे तिसरा महायुद्ध होणार आहे तर सगळेजण सांगतायत, पण भविष्यात वीज इतकी महाग होणार आहे. आपण पाहिलं रोज जर एवढे कोळसा त्या ठिकाणी लागणार आहे तो कोळशावर 75% प्लांट, भारतातले 75% प्लांट त्या ठिकाणी चालू आहे. तो कोळसा पुरेल किती दिवस? म्हणजे अतिश्रीमंत असतील तेच ती वीज आपण किंवा आपला पगाराचा असा अर्धा हिस्सा आपल्याला लाईट बिल मध्येच त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. म्हणून सरकार कंट्रोल करते प्रीपेड मीटरचं, ते केव्हाही सुरू करू शकतात. प्रीपेड मीटर आलं ते आपण 10-15 हजार लाईट बिल साठी बाजूला काढूनच ठेवायचे. इतक्या म्हणजे आपले चैनीची जिंदगी आपण त्या ठिकाणी जगायला लागलो की आपण पंख्याशिवाय आता राहू शकत नाही. आपण तरी ठीक आहे, आपण लहान होतो, आपल्याकडे लाईट पण नव्हते लहान असताना, पण आपल्यापेक्षा आपण मुलांना इतकं लावून ठेवलंय ते हिवाळ्यात पंखे लावतात, पंख्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. त्या पद्धतीने म्हणून लाईट बिल कसं आपल्याला वाचवता येईल, जेणेकरून आज आपण 30 जण या ठिकाणी बसलेलो आहे. 5 वाजता शाळा सुटली तर वर्गातला पंखा आणि लाईट बंद करायला आपण नका चढू, पण कमीत कमी मुलगा तरी सांगितलं बेटा बंद करा दे, ते पोरगा एकदम लगेच बंद कर त्या ठिकाणी दरवाजा बेंचवर चढून बंद करून घेतो. कारण काय मित्रांनो वाटत ती आता सपोज हे आपलं घर आहे, बाजूला आता नगरपालिकेची लाईट असते. आता नगरपालिकेने सोय करून दिली आपल्याला, तुमची कॉलनी आहे, एका खांब्यावर ते सर्किट बसून देतात, संध्याकाळी 6 वाजता चालू करतात, 7 वाजता सुरू करा, सकाळी 6 वाजता बंद करून द्यावा. पण तिकडे कोणी लक्ष देत नाही. त्याच्याने काय नाही आपलं आपल्या बाबाचं थोडी जात आहे ते नगरपालिकेचं ते, पण तिथे त्याच्यात समजून घ्या 1 रुपया जर आपला त्यांचा जात असेल तर त्याचा 10 पैसे हिस्सा
सरकार आपल्याकडनं वसूल करत असतं. म्हणून ही जनजागृती आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःपासून जर सुरू केली, आता मोठमोठे व्यक्ती आपल्या शाळेमध्ये येतात, ते प्रत्येक वेळेस सांगत असतात की स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःमध्ये काहीतरी बदल करा. तर आजपासून आपण या ठिकाणी एक प्रयत्न करू शकतो की लाईट बिल आपल्या घराचं असो की शाळेचं असो, लाईट ही वेळेचं वेळे बंद करायचं काम असेल त्याच वेळेस चालू केलं तर या ठिकाणी ते करू शकतो आपण. या ठिकाणी आपण माझं प्रेझेंटेशन ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. थँक्यू.